अभय मिरजकरच्या गाडीमध्ये त्या वेल नोन क्रिमिनलची म्हणजे जगत राठोडची बॉडी आम्हाला सापडते। आता मॅडम तुम्ही आम्हाला सांगा, या सगळ्या प्रकरणाकडे पोलीस म्हणून आम्ही कसं बघावं? इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला माझ्या नवऱ्याची चौकशी करायची आहे ना, करा तुम्ही चौकशी। मला 15 मिनिटं द्या, मी त्याला घेऊन येते पोलीस स्टेशनला। अरे ये ना बाबा, ये नीट बघ। चेहरा जरा पांढरा पडलाय मला माहिती आहे, पण नीट ओळखण्याचा प्रयत्न कर। मिशा बघ, तसं मिशा, डोक्यावर पडलेली कोच बघ, स्टेरिंगला आपटला रे। जगत राठोड्या, अमित कारखानीचा ज्याने मर्डर केला ना तो, याला शोधण्यासाठी आम्ही नाही का धनलक्ष्मी अपार्टमेंट मध्ये आलो होतो। तिथं आम्हाला तू सापडला, कारण तू त्याला पैसे देण्यासाठी आला होतास। ती बॅग नव्हती का सापडली? नाही, मी नाही ओळखत। नाही ऐक नाही ना, तू ओळखत नाही असं उच्च शकत नाही ना, तू ओळखतोस त्या। इकडे पैशाने भरलेली बॅग होती, ते मारला तुला तिथं, हा असणं अपेक्षित होता। हा फार महत्वाचा माणूस आहे, जगत राठोड। अख्खी छाती नाही का चाकू खुपसलं, हे सगळं नाही ओळख। ऐक ना मला, ऐक ना। ए अभय, पागल आहे का तू? कशाला उगाच जिंदगी झंड करून घेते? अजून काय झंड व्हायची बाकी आहे? एकतर पार्टी तुझ्यात आणि तिच्यात भांडण झालं। मला इथे नाही थांबायचे, प्लीज इथून घेऊन चल। वर एक रूम आहे फक्त आपल्यासाठी। तू ड्रग्स घेतलेस? तू नाही घेतले? तुला पण काय अक्कल नाही करे? कशाला भांडलास तिच्याशी? बरं मग काय झालं? मग काय, केली वैतागून निघून। तर अख्ख्या पार्टीत मग तिच्याच कडे माझं लक्ष होतं माहितीये। मला वाटलं यार एन्जॉय करेल मस्त, पण कसलं काय, गेली निघून ती। मग तिच्या पाठोपाठ मलाही जावं लागलं। मग नटते काय? ही काय पद्धत आहे? काय चाललंय सगळं? तू बोललीस नॉर्मल पार्टी आहे म्हणून मी इथे आले, इथे लोक ड्रग्स घेत आहेत, बाहेरच्यांना येऊ देत नाहीयेत, मारा चाललाय। तो अंकित म्हणाला तिथे रूम आहे। काय चाललंय सगळं? मला ना आता किळस येते। मला इथे नाही थांबायचं, मी जाते। त्या जागा ऐक माझं, त्या जागा ऐक, थांब, चिल कर यार, शांतो ऐक, हे बघ मी येते तुझ्या बरोबर। मी नाही थांबणार। त्याग माझं त्याज आज जा। नट मी नाही जात, त्याज आज जा, नाही ऐक, त्याज आज जा, जा। काय बोलतो? हाय, पार्टी कशी सुरू आहे? अरे एकदम मस्त, एकदम कडक माल आहे, पब्लिक खुश आहे रे। पण तू कसं काय आला तिकडे? किलवर माहिती आहे तुला? एकावर लक्ष ठेवण्यासाठी दुसरा माणूस, आणि दुसऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी तिसरा। संपूर्ण विश्व त्याचा कुणावरच नाही। मग ठेव माझ्यावर लक्ष, एकदम जवळ, पण थोड्या वेळाने। आधी वर्क मग एन्जॉयमेंट। चल चल। त्याच तुला निघायचं होतं ना, चल मी येते तुझ्या बरोबर। का आता काय झालं? मी सांगते तेवढं कर सॅज, तू लवकर गाडी काढ आणि इकडून निघ। हे बघ, कॉर्नर वरून लेफ्ट घे आणि बंगल्याच्या मागच्या बाजूला भेट मला, ठीक आहे? आणि ऐक, त्या माणसाकडे अजिबात बघायचं नाही, तू तुझी निघ, ठीक आहे? कोण आहे तो माणूस? आणि तुला अचानक का निघायचंय?
आणि बाहेर आहेत त्यांचं काय? तर त्यांचं जाऊ दे यार. काय, चल तू आधी, चल मी सांगते ते ऐक, चल. नट काय चाललंय काय तुझं? आज यार, कमॉन यार, मी तुला काय बोलते, आपल्याला निघायचंय ना. तू केव्हापासून निघ करतेस. निघ लवकर. म्हणजे सगळा माल घेऊन तू सटकलीस? हो. अभय, तू नाही ना ओळखत त्या माणसाला? हा, मग आता इथे थांबण्याची काही गरज नाही. आपण निघूया इथून. नाही ओळखत नसला तरी वेळ लागणार आहे. चौकशी व्हायची त्याची अजून. हा, कधी कधी काय होतं की पोलीस जेव्हा चौकशी करतात त्यावेळी सगळ्याच गोष्टी आठवायला लागतात. वेळ लागतो ना मॅडम. मला असं वाटतं की तुम्ही इथे थांबायची काही गरज नाहीये. तुम्ही घरी जा. असं आहे, आम्हाला सकाळ होणार आहे. जा तुम्ही. मला थांबायचंय. तुम्हाला प्रॉब्लेम आहे? मला काय प्रॉब्लेम असणार. थांबा. कसं आहे ना मॅडम, इथे फक्त शिव्यांचे आवाज येतील, मारण्याचे आवाज येतील. नाही यांना नाही, जनरल चालू असतं ना काही ना काही. त्यामुळे तुम्ही उगाच डिस्टर्ब व्हाल म्हणून सांगत होतो की घरी जा. अर्थात तुम्हाला थांबायचं असेल तर तुमची मर्जी. पेशंट बरोबर थांबण्यासाठी काय हॉस्पिटल नाही. काय मिरजकर, चला. मोठी प्रश्नावली आहे माझ्याकडे. सोडवायचा आहे पेपर आपल्याला. चला. तुझा अभय, जे असेल ते आता तरी खरं सांग. मला पुन्हा पुन्हा तेच प्रश्न का विचारतोयस? चुना कमी लाव. आणि तू इबरे चुना कमी लाव जरा. भोसले, मी खोटं बोलत नाहीये. मी त्या राठोडला ओळखत नाही. यापूर्वी तो काळा की गोरा हे बघितलेलं नाहीये. आज पहिल्यांदा मी त्याला बघितलं, तोही मेलेला. हो, मला सांग, तुझे ते माडिक साहेब आहेत, त्यांचा आणि राठोडचा काय संबंध तर आहे? मला काय माहिती? अरे असं कसं? तू माडिकांच्या दरबारातला माणूस आहे, तुला कसं माहित नाही? नकोय मला. मी त्यांच्या जमिनीचे, अरे नकोय मला, खरंच सांगतो नको. मी त्यांच्या जमिनीचे व्यवहार बघतो. त्या दिवशी, ज्या दिवशी तू मला उचललास, त्या दिवशी मी व्यवहार करायला गेलो होतो. कारण माडिक साहेबांना कोणतरी विश्वासातला माणूस पाहिजे होता, म्हणून मी तिथे गेलो. कसं आहे, आम्हाला गॅरंटी आहे की राठोड आणि माडिकांचा काहीतरी संबंध आहे. तो राठोड आहे ना, तो त्या माडिक साहेबांच्या घरात राहायचा. 100% खात्री आहे रे आम्हाला. असेल. माडिक साहेबांचे 50 फ्लॅट मुंबईत आहेत आणि 100 फ्लॅट मुंबईच्या बाहेर आहेत. राहत असेल तू. आमदार माडिक आहेत ते. नेता आहे. त्याचा जनसंपर्क खूप मोठा आहे. खूप म्हणजे खूप. त्यामुळे त्यांच्या संपर्कात कोण कोण येतं, त्यांच्या विश्वासात कोण कोण आहे, ते राहतात कुठे, त्यांचं गाव काय, फळ फूल सगळं मला माहिती असणं गरजेचं आहे का रे? एवढा मोठा कांड केलास तू आणि मला नाही सांगावं असं वाटलं? मला काय माहिती होतं एवढं सगळं होईल ते. एका क्षणी ना माझं डोकं असं ऑटो पायलट मोडवर चालायला लागलं होतं. खड्याच्या काट्यासारखं क्लिक 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 क्लिक. आणि मग खऱ्या ड्रग्सच्या नावाखाली आम्हाला काय दिलंस? ट्रँक्विलायझर, झोपेच्या गोळ्या. तरीच 2 शॉटमध्ये विकेट पडली माझी. काय यार नताशा, ऍटलिस्ट मला थोडी कल्पना दिली असतीस ना, तर मी थोडा अलर्ट झालो असतो. अरे त्यावेळी एक कोणीतरी शुद्धीवर राहणं सुद्धा रिस्की होतं.
यार लोकांना लगेच संशय आला असता की ह्याला का चढत नाहीये. हा मग मी सगळ्यांना आउट केलं. आउट. मला आता फक्त एवढंच लक्षात आहे की तिथे तो राठोड आला होता. हरामखोर. आणि मग पुढे काय झालं? अरे कल्टी मारली. सावलीने मागच्या बाजूने गाडी आणली, मग दोघीच सटकलो आम्ही तिकडनं. ड्रामा क्वीन. ड्रामा. सात चल लवकर. सात चल चल गाडी काढ लवकर इकडून. सात चल आधी मेन रोडला लागूया आपण, मग बघूया पुढचं. मला काही दिसत नाही, मला भीती वाटते. आता तू आधी सांग हे सगळं काय चाललंय. अगं आधी गाडी काढ, आपण पुढचं पुढे बघू. चल लवकर. सात चल गाडी काढ लवकर. हरामखोर. गाडी काढ लवकर. चल उतर बोलवा. उतर. उतर गाडीतून. उगार दरवाजा. उगार. अरे थांब 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 दरवाजा थांब. अरे थांब. आणि मग राठोड. मला काय माहित, गेला खड्ड्यात. यार बेकार सीन झाला यार हा. तो सीन क्लिअर होता अँकी, माझं सगळं क्लिअर होतं. पण हा राठोड मध्ये आला आणि अख्ख्या पिक्चरची वाट लावली त्याने. मला ती अख्खी कन्साइनमेंट उडवायची होती, ओपन मार्केटला विकायची होती ती. तुला माहितीये मला डीलर पण सापडला होता. 1.5 पट प्रॉफिट होता अँकी, 1.5 पट. सगळा माल मी विकणार होते आणि मी बँगलोरला पळून जाणार होते. बँगलोरला? त्या हिम्मतकडे? ऑफकोर्स हिम्मतकडे. तो एकटाच तर आहे जो माझ्यावर इतकं प्रेम करतो. वा. आता हे बोलल्यावर काय बोलणार मी? म्हणजे तो करतो ते प्रेम आणि मी करतो ते काय? हो मॅडम, तुम्ही का थांबला तिथे अजून? नाही, अभय आत आहेत ना, चौकशी चालू आहे त्यांची. बरं ठीक आहे. अँकी, अरे तू पण प्रेम करतोस माहितीये मला, पण आता ह्या सिच्युएशनला तू मला काय मदत करू शकणार आहेस? मला जे करता येईल ना ते सगळं करेल मी. आफ्टर ऑल सावत्र जरी असलो ना तरी भाऊ आहे तुझा. काळजी वाटते यार तुझी. म्हणूनच माझ्यामुळे तुला प्रॉब्लेम नको व्हायला. तुला माझ्यासाठी काहीतरी करायचंय ना, मग एकच गोष्ट कर. मला इथून निघण्यासाठी प्रेशराईज नको करूस. मी निघेन इथून सगळं मॅनेज करून, पण आता नाही. मग कधी? पण ह्यावेळी तुला निघताना नक्की सांगून जाईल. तिचं काय करायचं? तिला राहू दे आत्ता जशी आहे तशी. पण नट्स काळजी घ्या, तो राठोड तुला सहजासहजी नाही सोडणार ना.
शिट्ट्या वाजवता, वाजवू का तुला? याचं काय आहे? का झोपला इथे? ओ गाडी, याचं काय? ए, उठ चल. ए उठ. उठ ना ए बाबा. कोणाला आणता तुम्ही? घेऊन जायला हे घे का कशाला आणलं याला? अहो तर गुत्तेवाल्याकडे 10 रुपये नखरे करत होतो. चल. हो मॅडम, तुम्ही अजून गेला नाही? नाही ते आत आहेत ना अजून. झालं का त्यांचं? मॅडम चौकशी चालू आहे, उशीर होणार आहे. जा ना तुम्ही, जा. आम्ही फक्त चौकशी करतोय. अहो का पिकनिक स्पॉट आहे का थांबायला? जमदाडे मॅडम, फोन आलाय तुमचा. हा, हो मॅडम, जा ना. तुझ्या डिपार्टमेंट मधल्या सगळ्यांची नावं आणि ते राहतात कुठे तुला माहितीये? आणि तुला जर प्रॉब्लेम असेल ना तर हे घे, महाडिक साहेबांचा नंबर आहे. कॉल कर त्यांना, विचार त्यांना सगळं. माणूस मिळाला की धोपटायचं, असं करू नकोस भोसले. माझी मुलगी हरवली आहे, शोधून काढ तिला. माडिकांशी जेव्हा बोलायचं तेव्हा बोलूच ना आपण, पण आता तुझ्याशी बोलतोय की नाही. विषय असा आहे अभय मिरजकर, सगळ्याची सुरुवात तुझ्यापासून होते का? सर कर्जत पोलीस स्टेशन मधून फोन आहे. अरे साऊच असेल काहीतरी. तुझं घर नाही हे पोलीस स्टेशन आहे. आलाय फोन, बघू ना आम्ही. काय कळलं तर कळवतो ना तुला. काय काय का जरा कमी टाकायचं रे, साहेब भडकतील. तुला इतकंही कळलं नाही? तुला झोपेच्या गोळ्या दिल्या ते? तू ना ऑथेंटिक माल देशील असं वाटलं होतं. अरे कन्व्हिक्शन का जमाना आहे बॉस. कन्व्हिक्शनने दिलेल्या झोपेच्या गोळ्या पण लोकांनी बटन समजून घेतल्यात. शाने समजते का तू? अरे हे बघ, आपल्या बापाने ना आयुष्यात एकच कमाल काम केलंय, तुला जन्म दिलाय. तुला माहितीये लहानपणी तू किती क्यूट होतास, एकदम गोड बाळ होतास, गोबलू होतास तू. ठीक आहे. लहानपणी होतो म्हणजे आता नाही. अरे आता तिच्यासारख्या झल्ल्या पोरींसाठी असशील तू क्यूट, पण माझ्यासाठी नाहीयेस. मग तुझ्यासाठी कोण तो हिम्मत असेल ना क्यूट? आहेस तो क्यूट, बॉयफ्रेंड आहे तो माझा. एकदा भेटू दे ग त्याला. तर भेट एकदा ना, भेटू दे. भेट जा त्याला. तू आपल्या बापाबद्दल एवढं चांगलं बोलतेस ना, ते पण खूप आहे बरं का. त्याच्याबद्दल कोण चांगलं बोलतंय? मी ना तुझ्याबद्दल बोलत होते. तुला ते घ्यायचं तर घे, नाही तर दे सोडून. अगे घेतलं घेतलं, माझ्यावर कशाला चिडतेस? हे बघ, पुन्हा एकदा सांगतो, सांभाळून राहा. हं? आणि काही पैसे वगैरे लागले तर सांग, देईन मी. आत्ता दे तू, पण जसा माझा माल विकला जाईल ना तेव्हा तू बोल तुला किती हवेत ते. अरे पैशांनी अंघोळ घालीन तुला, अंघोळ. घाल अंघोळ घाल. ठीक आहे, येतो मी. बाय. हे ऐक, आणि अचानक असं धडकू नकोस हं, नाहीतर माझ्या हातून खून होईल तुझं. खून? तुझ्या हातून माझा? हाईट पाहिली ना तुझी? ए काळजी घे. दार लावून घे. हो जा. इथून बाहेर सोड मला. चूप ऐकला तुझं. आता माझं ऐकायचं. नाहीतर तू जसं तुम्ही केलास ना तसं मी पण खून करेन.
मला बाहेर सोड नाहीतर तुझा जीव बाहेर काढ ना एका मिनिटात मी शेवटची रिक्वेस्ट करते, समजली? शेवटची रिक्वेस्ट मला कोऑपरेट कर. मी तुला हार्म नाही करणार आहे आणि जर तू मला कोऑपरेट नाही केलंस ना तर फाडून टाकीन मी तुला, समजलं? फाडून टाकीन. हे बघ, गरज पडली ना तर माकडीन तिच्या पिल्लाला सुद्धा पायाखाली घेते. ती तर माझी फक्त मैत्रीण आहेस ना. जास्त वळवळ करू नको, समजलं? जंगलात फेकून देईन मी तुला. तू जनावर येतील आणि घेऊन जातील. तुझे नखही सापडणार नाही कुणाला, समजलं? तू शांत बसायचं, शांत बसायचं.